नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्टॉक अँड स्ट्रीट. तर पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे आत्ताच एक सूचना जारी करण्यात आली आहे की त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, कुठल्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका की ज्यामध्ये आपला जो इंधनाचा तुटवडा असेल किंवा LPG गॅस वगैरे तुम्ही जी गडबडीमध्ये बुक करताय गरज नसताना, तर तुम्ही असं काही करू नका. कुठे अशी तुटवडा जाणवणार नाही आणि तुम्ही जे इलेक्ट्रिक शेगड्या आहेत ते वापरण्यावर भर द्या. म्हणजे ते त्याला प्रोत्साहन देत आहे इलेक्ट्रिक शेगड्या वापरण्याला. आता ते का देत आहेत हे आपल्याला आता कळालेलं आहे. आणि तसंच आता त्यांचं म्हणणं असं आलेलं आहे, जरी समजा इंधन तुटवडा झाला तरी कुणी घाबरून जाण्याचं कारण नाही आणि त्यामुळे पेट्रोल पंपावर देखील गर्दी करण्याचं कारण नाही. म्हणजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता यामध्ये त्यांना काय सांगायचं आहे काय नाही हे त्यांनी सांगून ठेवलेलं आहे आता आपल्याला. आता याद्वारे त्यांना काय सुचवायचं होतं सामान्य जनतेला त्यांनी पूर्णपणे सांगितलेलं आहे. आणि आता ही सूचना सांगितल्यानंतर तुम्हाला जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं त्याची तुम्हाला कल्पना येऊन जाईल की आता इथून पुढे काय घडणार आहे काय नाही. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगत होतो येणाऱ्या दिवसासाठी तुम्ही तयार व्हा. आणि स्टॉक मार्केटमध्ये जे लोक आता इन्व्हेस्ट करण्यासाठी विचार करत आहे त्यांनी देखील एक थोडासा विचार करा आधी इन्व्हेस्ट करण्याआधी, की आता ही वेळ नाही आहे. ही मी प्रामाणिकपणे सांगतो. आता कोणाला यामध्ये मी असं सुचवत नाही की माझा हा जो सल्ला आहे हा माझा प्रामाणिक आहे आणि यामध्ये मी माझा स्वतःचा अभ्यास मानतो. हा चुकीचा देखील असू शकतो, पण माझा प्रामाणिक सल्ला आहे की आता थोडे दिवस तुम्ही थांबलं पाहिजे आणि एक योग्य संधी मिळाल्यानंतर तुम्ही यामध्ये स्टॉक मार्केटमध्ये आलं पाहिजे. पण आता देखील जर समजा कुणी इंटरेस्टेड असेल तर स्वतःचा नक्कीच एक अभ्यास करून या आणि त्यानंतरच मार्केटमध्ये पाऊल टाका. कारण जर तुम्ही अंदाजे मार्केटमध्ये येणार असाल तर नक्कीच तुमचा किती तोटा होऊ शकतो याला कुठेही अंतर राहणार नाही. तर सांगायचा मुद्दा एवढाच होता की पेट्रोलियम मंत्रालयाने आता ही सूचना जारी केलेली आहे आणि उद्या 29 तारीख आहे. तुम्हाला जसं मी सांगितलं होतं बंगालचा इलेक्शनचा दुसरा टप्पा आणि त्यानंतर इलेक्शनचा जो रिझल्ट आहे त्यानंतर आपल्याला काही गोष्टी जाणवायला चालू होतील आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की मी काय सांगत होतो. तर बघूयात. म्हणजे मला काही इथे कोणाला काही घाबरवायचं नाही. इथे मी फक्त माझा अभ्यास मांडला आणि यामध्ये माझा जो अभ्यास आहे तो चुकीचाही असू शकतो. मी इथे कुणालाही सुचवत नाही की तुम्ही माझ्या म्हणण्यावर कुठे काही रिस्क घ्यावी किंवा कुठे ट्रेड घ्यावी किंवा कुठे गुंतवणूक करावी. तर तुमचा पैसा आहे, तुम्ही तुमची जबाबदारीने कुठे गुंतवायचं आहे त्यापूर्वी तुमचा अभ्यास करा आणि त्यानंतरच योग्य तो निर्णय घ्या. तर कशी वाटली तुम्हाला ही अपडेट नक्कीच मला आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. सोबतच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि मित्रांसोबतही शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल आणि असे व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असतील बघायला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.